नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर पाहुणे राम राम. तुम्ही बारसवाड्याचे बरोबर? 1.5 वर्षाच्या बाद आज आमच्या गावात आले. हे आमचंच गाव एकतुनी, हे नवनाथ घाडगे आमच्याच गावचे. यांनी मला एक संधी दिली की बाबा माझ्या हाताने बागेचे नियोजन करायचं असं मला ते बोलले. मला त्यांनी पहिले प्रश्न केला की बाबा खर्च किती येईल. मी सांगितलं 100 ते 110 रुपये प्रति झाड वर्षभराच्या एका झाडाला, म्हणजे 500 झाड असले तर 50,000 रुपये लागल. आता तुम्ही ते काही माझ्या बागेत नाही टाकते आणि एकदम काही तेवढे पैसे घातले नाही, वर्षभर घातले. तर ह्या बागेमध्ये आज बघा तुम्ही, मागच्या वर्षी किती माल निघाला नॉर्मल तुमचा? 18 टन. बरं 18 टन निघाला होता ना. ही झाडाची संख्या किती आहे? 400. किती आहे? 400. आज हलक्या आता तुम्हाला मी सांगतो 40 टन माल नसला, एक क्विंटलचं झाड नाही आहे. बरं ठीक आहे, नाही 40 35 तर निघाल. हां आज बघा तुम्ही आता हे झाडावर, आणि विशेष म्हणजे तुमची गळ पण नाही बरं का. आज मोकार मारण्याची गळ 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 ओरडत आहे लोक, पण आपल्या ग्रुपवर जेवढी लोक आहे तसं 80% लोकांची फळगळ अत्यंत कमी आहे. आता जी नैसर्गिक आहे, ढगाळ वातावरण आहे, झाडामध्ये थोडंसं अन्नद्रव्याची कमतरता भासतेच, त्यामुळं नॉर्मल फळगळ होतीच. परंतु या ठिकाणी फळगळसुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही. आणि या इकडं आता पाहुणे, हे बघा इकडं फांदी उचलावर, ही फांदी बघा बघा सोयरे माल बघा. तुम्ही 1.5 वर्षाच्या बाद आले. बरं असं काही नाही की मी समजा हे झाड दाखवतो एकच झाड नवी झाड. इकडे या समोरचं आहे, पाहता नवनाथ भाऊ समोरचं घ्या. तुमचे 400 झाड आहे बघा. आता हे म्हणजे एक झाड आपण दाखवत नाही, पुढचं आहे बघा. हे बघा, हे फांद्या बघा नवनाथ भाऊ, याला थोडंसं वर करा. हां बघा बघा पाहुणे, तुम्ही बघा खाली पोटात माल किती. या इकडे यालाही बघा. माल भरपूर आहे. हे बघा इकडं माल म्हणजे मालाची माल त्याची जाय ना त्याला माल आहे. आता आपण नाही सांगत भाव काय रे उद्या, ते पुढचंही झाड घ्या, म्हणजे असं कोणतंही झाड घ्या तुम्ही. या इकडे ज्या झाडाचा 25 भाव आहे काय आता तुम्ही 1 क्विंटल नाही म्हणले, मला नवल वाटतं. हे एवढं मोठं झाड आहे पूर्ण भरलेले, आणि पुढच्याला नाही का? या इकडं. बरं ठीक आहे, याला 1 क्विंटल आहे, पुढच्याला नाही का? या बरं इकडं. आता हे झाड बघा नवनाथ भाऊ, हे नॉर्मल फांदी उचला इकडची. हां बघा पाहुणे माल पाहा तुम्ही बघा. आता ते पलीकडची फांदी बघा. आजच तुमच्या फांद्या वाकलेल्या आहे. माल कसं इथून पुढं. बरं तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही पाहुणे माणसं आहे, पुन्हा विशेष म्हणजे माळकरी माणसं आहे तिन्ही पण. मी एका झाडाचा एक गल्लीच व्हिडिओ दाखवतोय का? या इकडे समोर या. आणि आमच्या गावातले नाही हे बघा साहेब, हे झाडावर माल नाही का तेवढा? या इकडे पुढे या. अरे बघा साईज आज तोडायला चालतो हा माल. थोडा चालतो आज थोडं. मी म्हणतो 25 रुपये बळच घेते ना आज. काय साईज आहे राव. या इकडं पुढे या. बघा आता हे समोर बघा पाहुणे, इकडे पहा 17-18 कोणाचे थोडे त्याला बघा, हे माल बघा. एवढे कष्ट करायचे भाऊ, ढगाळ वातावरण आहे, गलतीनं जर एखाद पाऊस जर पडला आणि त्याच्या बाद ऊन जर पडलं तर आपले खालचे फळं सडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं होता होईपर्यंत एखादं लोड पाणी द्या, जेणेकरून पाऊस जरी पडून गेला. हे जे गल्ले आहे तुम्ही म्हणता सण पूर्ण वल्ल्या होत्या. नाही पूर्ण नाही वल्ले केले तिकडे कोरडा करा एकदा पाण्याचा धुमाकूळ करा. बघा माल बघा हो साहेब. या उचला बरं खालून शेंडा धरा, शेंडा पाऊस नाही त्याला मला हे पा. हां हे पा सोयरे सोनं झालं ती. हां सोनं झालं. आता याच्यापेक्षा शिल्लक काय लागणार हो? या इकडे समोर पा, या इकडे. नाही सारे माल हे बघ इकडं. बरं असं काही नाही, आपण एक झाड दाखवतोय, 2 झाड दाखवतोय. हे बघा या इकडं पाहुणे, बारसवाड्याचे पाहुणे तुम्ही इकडे. हे बघा समोर माल झाड नंबर 1 झाले डबल ती. हे पहा इकडं पहा. आता हे तर क्विंटलच्या वर आहे का हो? 1.5 क्विंटल निघाल. हां पहा साईज पहा. बरे समोरचं पहा इकडे. समोरचं बी घ्या का झाड ती. याच्या समोरचं पहा, या इकडे. हां हे बघा. झाडाला नाव ठेवायचं काम नाही. हां याच्याही पलीकडचं पहा, या इकडे. हां हे बघा झाडाला नाव ठेवायचं काम नाही राहिलं. बघा बघा हे पहा. तुम्ही म्हणले होते ना 20 टन निघन, द्यायचा गुत्ता 20 टनात. गावातच हा द्यायचा 20 टनात.
हे म्हणले 20 टन ना, 20 टनाचे पैसे देतो. आजचं जे मार्केट चालू आहे त्याच्यापेक्षा 4-2 हजार वाढून देतो. तुम्हाला काय करायचं आहे आमच्याकडे व्यापारी. बरोबर या परत उतळा आला. हा या इकडे हे बघा साहेब, आता याच्यावर किती माल निघेल या झाडावर? माल त्याच्यावर एक क्विंटलच्या वरच माल निघेन याला. आणि कोणते कुंटलचे कमी मग इथं? हे पाणी काय पोटात फळ पाय. भरपूर माल आहे त्याला, फक्त काय आता मगरी लागा लागली. अहो साहेब, मी तुम्हाला आधीच बोललो ना, सगळ्या महाराष्ट्र परेशानी. इथं कोणते फळं गळायला दिसलं तुम्हाला? अरे एवढ्या मोठ्या मालात जाऊ द्या ना, 5 क्विंटल 1 टन जाईल. हा मग आता सगळं आपलं नाही ना. तुम्ही म्हणता ना फळच एखादं एकही नाही गळायला पाहिजे, असं कसं होईल? आणि ज्याच्यावर फळ आहे त्याचेच गळणार आहे, ज्याला फळच नाही त्याचं काय गळणार आहे? हां या इकडं, नाही त्याचं काय करणार? हे इकडं पहा, हे समोर झाड पाय काय अहो. आता एवढा बगीचा, आता हे पण तुम्ही इकडे या लागलं तर हे असं येरीचं झाड आहे, नाही का? पहा नाही माल पहा. या इकडं पुढं या. याचे झाडं किती खाली आहे बरं खरं? किती खाली आहे? काहीच नाही, लावा झाड. एक पण नाही. एक झाड खाली आहे का एखादं? हे बघा लावून लागलं असतं, पाऊस असतं तर काय आता. टेकली असती हे. हा या इकडे, हे झाड पहा. त्यामुळे टेकली नाही हे. पहा आता मालाच्या वजनी पाणी टेकली असती. आता या इकडं समोर आहे थोडंसं. सोयरे या इकडं, हे पहा. याच्यापेक्षा कोणते नंबर 1 फळ राहणार आहे पहा ते. नाही नंबर 1 माल हे. हं? असला माल नाही आमच्या भागात, तुम्हाला सांगतो. पहा 20 टनात द्यायचं असेल लगेच बागवान बोली तू. बरं चालतं नवनाथ भाऊ, याच्यात नंबर देतो तुमचा. हो चालतंय. शेतकऱ्याचे फोन येतील तुम्हाला. तर आपण काय केलं काय नाही आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हो. तुम्हाला काही लुटलं असेल तर लुटलं सांगा. नाही 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 लुटलंच नाही. नाही एक विषय, तुम्हाला काही खोटं बोललं असेल तर खोटं सांगा. नाही. तुम्ही गावातले, मी गावातला आहे. बरोबर.